साकोली महसूल कर्मचारी यांचे 10 जुलै 2004 पासून तर 15 जुलै 2024 पर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन होत आहे। महसूल कर्मचाऱ्यांचे विविध मागण्या मान्य करण्यात याव्या याकरिता त्यांनी लेखणी बंद आंदोलन करण्यास सुरुवात केली। त्यामध्ये महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा। अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती महसूल सहाय्यक व तलाठी ही पदे जिल्हास्तरीय व समकक्ष अहर्ताधारी असू नये व इतर न मागण्या आहेत। आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष शिवशंकर साखरवाडे, सरचिटणीस संजय जांभूळकर, कोषाध्यक्ष किशोर राऊत, उपाध्यक्ष अश्विन उके, ओमदीप गाढवे, विलास चचाने, सरोज बनसोड, प्रशांत झाडे, विलास पंधरे, महिला प्रतिनिधी RD चव्हाण, चतुर्थ श्रेणी तुकाराम बिलवणे, मधुसूदन चावडे, एकनाथ कातकडे, कुमार डोंगरे, सुनील रंगारी, ज्ञानेश्वर कावडे, चरणदास शेंडे व इतर भरपूर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित। मी साकोलीतील तहसील कार्यालयामध्ये आहे। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने लेखणी बंद आंदोलन सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष साखरवाडे साहेब। काय सांगाल सर, तुमच्या संघटनेची मागणी कोणती आहे, काय सांगाल? मी शिवशंकर साखरवाडे, जिल्हाध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना जिल्हा शाखा भंडाराच्या वतीनं सांगू इच्छितो। 23 जून 23/6/2024ला माननीय राज्याचे अध्यक्ष जीवनजी अहिर यांनी शासनाला निवेदन दिलं आहे की वारंवार भूलथापा देऊन आमच्या इतिवृत्त मंजूर असूनही कार्यवृत्त मंजूर असूनही अजूनपर्यंत मागण्या मंजूर केलेल्या नाहीत। वारंवार निवेदन देऊन त्या निवेदनावर विचार करून मिटिंगा झाल्या, शासनाने मिटिंग घेऊन इतिवृत्तामध्ये मंजूर केलेल्या आहेत। त्यानुसार अद्यापही कारवाई झालेली नसल्याचे माननीय राज्य अध्यक्ष यांनी शासनाला बेमुदत संपाचा इशारा दिला आहे। 15 पासून आम्ही टप्प्याटप्प्यानं निवेदनं सादर केले आहेत। 10 जुलै 2024ला आम्ही काळ्या फित्या लावून शासनाचा निषेध केला आहे। 11 जुलैला धरणे निदर्शने केले आहेत आणि 12 जुलैला आज आम्ही लेखणी बंद काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि शासनानं अजूनपर्यंत आमच्या मागण्याचा विचार केलेला नाही। आमच्या मागण्या अशा आहेत की नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे 4343 असून 48 ग्रेड पे करावा आणि तसं 7व्या वेतन आयोगामध्ये तरतूद बंद झालेली आहे, त्याच्या अहवालानुसार अजूनपर्यंत सुधारणा झालेली नाही। दांगट समितीचा आकृतीबंधाचा अहवाल आलेला आहे। दांगट समितीच्या अहवालानुसार आमच्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध जो आहे संपूर्ण राज्यामध्ये आकृतीबंध मंजूर करावा। त्यानुसार विविध योजना राबवल्या जातात, त्या विविध योजनांनिहाय आकृतीबंध मंजूर होणं आवश्यक आहे। कारण एका कर्मचाऱ्यावर 3-3, 4-4 टेबलचा कार्यभार येत असून मानसिकता बिघडत आहे। आमच्या कर्मचाऱ्याची मानसिकता बिघडू नये यासाठी रिक्त पदे भरण्यात यावं। महसूल सहाय्यक आणि तलाठी ही दोन्ही वर्ग 3ची समवयस्क पदं असून त्यांच्या महसूल सहाय्यकाचा ग्रेड पे 1900 रुपये आहे आणि तलाठी यांचा ग्रेड पे 2400 आहे। तरी शासनाची मागणी आहे आमची की महसूल सहाय्यकाची 2400 ग्रेड पे करण्यात यावा, 1900 वरून 2400 ग्रेड पे करण्यात यावा। तसेच नायब तहसीलदाराचा ग्रेड पे 4300 वरून 4800 करण्यात यावा। दांगट समितीच्या आकृतीबंधानुसार आकृतीबंध मंजूर करावा। महसूल सहाय्यक अधिकारी अव्वल कारकून अधिकारी यांच्या नामांतरण करून महसूल सहाय्यक अधिकारी हे नाव करण्यात यावा। अव्वल कारकुनाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात यावा आणि वेळोवेळी एकच मागणी असते, सर्वात जास्त जिव्हाळ्याची मागणी आहे, ती म्हणजे महसूल कर्मचारी इतर विभागाच्याही कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे, त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हीच मागणी आहे। आमच्या सर्व मागण्याचा विचार शासनाने आज करावा। आम्हाला मीटिंगला पाचारण करावं आमच्या राज्याच्या अध्यक्षाला, अन्यथा आम्ही बेमुदत संपावर 15 पासून जाणारच आहोत आणि यापुढे आम्ही संप करत राहू। आमची मागणी मंजूर न झाल्यास आम्ही बेमुदत तीव्र आंदोलन करू। शासनाने यावर विचार करावा आणि आमची तातडीची मागणी जी आहेत त्या मंजूर करावा।